कर कट बजते मुनिया
विराजीला तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे कृष्ण हरे हरि जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने लोचने राम रूप पाता लोचने सुख झाले वो सजना सुख झाले वो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम नियादन उत्तम व्यवहारे जोडनियादन उत्तम व्यवहारे
उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणे वागुजी उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेन उत्तमची गती तो एक पावेन वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेन तुका म्हणीची आश्रमाचे फळ तुका म्हणीची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव गाणे जोडनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन
उदास विचारे उदास विचारे उत्तम भोगिल जीव का जीव खानी उत्तम भोगिल जीव खानी उत्तम भोगिल
जीव खानी अपने माता पिता की श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज भारत माता की छत्रपति शिवाजी बोलो रे भाई।
थोडस व्यवस्थित बसून घ्या बरं, थोडं विनंती माझी. इथं मध्ये जा, इथं जागा आहे बघा, इथं पुढे या. अरे तुम्ही आपले कायमचे पोर आहेत, असं लांब बसलं असतं या. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचार वेच करी. उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगी न जीव खाणी. परोपकारी नेने परनिंदा, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगी न जीव घाणी. भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी. उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगी न जीव खाणी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगी न जीव खाणी. हरी तुका म्हणेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगी न जीव खाणी. समचरण सरोजम सांदणी लाभुदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवयदबलासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोग विदे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनिदहै. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमनं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमनं. दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावद्य ज्योधरार्तावतारम कलंकांकदी ज्योति कामोदी वक्त्रम खलानी शिवादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुश्री काहीच नेने बोलतो वचनाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला गी सेवक झालो, सेवेला गी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण. अव स्वामी कया देवा यावरी न करावा अभिरो. वा गायक वा 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 गुरुजी वा टाळकरी.
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुक या देवा या वर्ण करावा भेर जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोणी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही जोडवड्या धड उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं श्री भगवान बाबांच्या असीम कृपाशीर्वादानं आजच्या या सेवेकरता निवडलेला अभंग वास्तू शांती आणि वास्तूमध्ये प्रवेश करत असताना जो अभंग निवडलाय तो श्रीमंत साधू तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून आपल्याला शिकवतात जोडलेलं धनु हे उत्तम व्यवहाराचं असावं आणि उत्तम व्यवहाराचं असलं का असं उत्तम व्यवहार होतो असं उत्तम वास्तू निर्माण होते कारण की का उत्तम गतीचं जर धन असेल तर त्याचा परिणाम सुद्धा उत्तमच होतो असं उत्तम अभंगा माध्यमातून मी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुकोबारा यांचा अभंग निवडलाय माझ्याकडे वेळ कमी वेळात मला चांगलं बोलायचंय आज अभंग जो निवडलाय तो श्रीमंत साधू तुकोबारा यांचा आहे अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त मी वेळ घालवणार नाही मला ज्यांच्या जीवावर कीर्तन करायचे ज्यांच्या जीवावर कीर्तन शृंगारित होणार आहे असे सगळे माझे ही परमार्थिक स्नेह आणि महाराष्ट्रातली जीवलग महाराष्ट्रातले प्रसिद्ध आणि नामवंत गायनाचार्य मंडळी नामवंत मृदुंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित सगळे वारकरी संप्रदायातील सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला संकुल क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना मी धन्यवाद देईल गोड कार्यक्रमाचं आयोजन हे आमच्या गुगे परिवारानं केलंय कार्यक्रमाचं आयोजन इतकं भव्य की मला वाटत नाही की नेमकं मी वास्तुशांती गृहप्रवेशाचं कीर्तन करतोय आज एखादा सप्ताह चालू आहे त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय असा भाव या ठिकाणी पाहायला मिळतो वाजवली तर टाळी वाजवली तर फार फार गोड होईल आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना गोड आयोजन या गुगे परिवारानं केलं तसं बघितलं तर इकडे निमोणकरांचं त्या बाबतीत कीर्तन परंपरेतला हात धरायचं नाही पायच पकडायचे कीर्तन कसं करावं महाराष्ट्रानं या निमोण गावकडून शिकावं असं गोड आयोजन आणि नियोजन नाना या ठिकाणी केलेलं दिसतंय आणि आयोजनामध्ये असं बोर्ड दाखवायला जागा नाही एक नियोजन कमी आहे असं नियोजन केलंय म्हणून धन्यवाद देईल मी गोड अशी गायनाचार्य आहे काय पहिली चाल गायली गड्या असं वाटत होतं तुम्ही ती चाल गावी आणि आम्ही ऐकत राहावी आणि विशेष तत्वानं गायकी ही सगळी अपडेट लोक आहेत म्हणजे जरी काळ बदलला आणि काळानुसार ही लोक सुद्धा बदलतात अशी सगळी लोक या ठिकाणी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यापैकी पहिली चाल ज्यांनी गायली आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व गोड गळ्याचे मालक ज्यांच्या आवाजामध्ये बारकावेत आणि मनाला ते बहरून नेणार आहेत असे गायनाचार्य आदरणीय आमचे गणेश महाराज बरं का गणेश महाराजांनी सुंदर गायलं एकदा जोरदार टाळी वाजू त्यांच्याकरता सुंदर गायनाची पद्धत आहे आणि आवाजामध्ये बारकावे लगव गोड आहे त्यांच्या आवाजातली गणेश महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनी ज्यांना साथ दिली म्हणजे पहिली पंचपदी ज्यांनी गायली आदरणीय आमचे भीमराव महाराज बरं का सुंदर गातात ते आणि आवाजामध्ये त्यांच्या सुद्धा इतका गोडवा आहे की सरस्वती मातेनं त्यांना बनवताना मला वाटतं वेळ काढावा म्हणून एवढा सुंदर आवाज आहे मुंबईमध्ये त्यांनी परमार्थ पेरलाय तिकडे बरं का हा गोरेगाव सारख्या ठिकाणी परमार्थ त्यांनी असं जपून ठेवलाय कारण की तिकडे गेलं तर एवढ्या दुर्गम भागामध्ये तिकडं जास्त बाकीची लोक आहेत म्हणजे तुम्हाला कळतंय मला काय बोलायचं ते हा तिकडे बाकीचे जास्त लोक आहेत नाना बरोबर ना तुमच्याकडे बाकीची जास्त लोक आहेत पण एवढ्या भागामध्ये सुद्धा तुम्ही सोनं पिकवलं तिकडे बरं का घुगे महाराज तुम्हाला धन्यवाद दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे नवनाथ महाराज आहे बरं का नवनाथ महाराज गडात महाराष्ट्रामध्ये अनेक गायनाचार्य आहे पण म्हणजे काहींचा उंच सूर असतो काहींचा मध्यम सूर असतो आणि त्याच्यातला दोनही स्वरावर ज्यांनी राज्य मिळवलं नवनाथ असे नवनाथ महाराज बरं का त्यांचं सुद्धा कौतुक एकदा टाळी वाजू त्यांच्याकरता नवनाथ महाराज तुमचं आभार व्यक्त करतोय तिसरे गायनाचार्य आदरणीय आपल्या याच गावचे आमचे खरं तर गोड गायनाचार्य आदरणीय आमचे तानाजी महाराज सांगले बरं का गावचे आणि प्रपंचातलं महत्वाचं गणित जोपासून त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा धारे बरं का मी तुमच्या आवाजाची मला आवड आहे तानाजी महाराज असं तानाजी मालुसऱ्यांकडे कशी तलवार होती तशाच आवाजासारखी तलवार तुमच्याकडे आहे आणि म्हणून तानाजी महाराज तुमचं कौतुक एकदा टाळी वाजूया आपल्या तानाजी महाराजांकरता त्यांचं कौतुक आहे आणि विशेष तत्वानं आमचे ऋषिकेश महाराज बरं का ही मंडळी आज तुम्हाला जोड मिळाली कसं बरं का ही जोड मिळत नाही हे ऋषिकेश महाराजांची आणि आमच्या
गणेश महाराजांचे. कारण की का गणेश महाराज ऋषिकेश या ठिकाणाहून आपलं सुंदर असं गायन शिकून आले, असे म्हणून ऋषिकेश महाराज या ठिकाणी आलेत. आमचे ऋषिकेश महाराज, एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. आमचे ऋषिकेश महाराजांचं गायन इतकं सुंदर आहे, तिथे मनाला भावणार आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्या माग उभेत का दोघांच्या माग ते आमचे गोकुळ महाराज आहे. गोकुळ महाराजांचं सुद्धा अनेक कीर्तनकारांवर लय प्रेम आहे, म्हणजे प्रेमच नाही तर डायरेक्ट गुळाची ढेपच आहे. हा असं हा. आणि म्हणून त्यांना धन्यवाद. आमचे गोकुळ दादा बरं का, त्यांना धन्यवाद आहे. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाबा असतील, हे विनेकरी बाबा असतील, सगळीच माझ्या आमच्या सांदीपणी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतले हे सगळे माझे ज्ञानदादा, निवृत्ती दादा, सोपान दादा. तरी आज एक जोड आली नाही, आमचे नवनाथ दादा आणि आमचा शुभम दादा आला नाही, तर ते सुद्धा गोड गातात. म्हणजे हे बरोबर सगळी मंडळी रोजच असतात. यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय, सगळे टाळकरी मंडळींचा आभार व्यक्त करतोय. आणि विशेष तत्वानं अनेक पैसे देऊन सुद्धा बरं का अनिल महाराज, अनेक पैसे देऊन सुद्धा जी महाराज मिळत नाही जातच नाही. पण आज निमोणकरांचं प्रेमच तेवढं आहे. म्हणजे निमोणकरांचा आग्रह आला की महाराजांना यावंच लागतं, पुढे असू द्या. महाराजांचं अनेक पैसे देऊन सुद्धा वादन ऐकायला मिळत नाही, असं दुर्मिळ असणार वाजवणार एक महाराष्ट्रातली आम्ही ज्यांना मृदुंग तालमणी म्हणतो, आणि प्रत्येक कीर्तनकाराच्या हृदयातला एक गोड पाखवाजा ज्यांना म्हटलं जातं, असे आमचे गुरुजी बरं का, आमचे रामजी महाराज पवळ आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरात टाळी वाजवू पुन्हा एकदा. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. रामबाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय. सध्या तर महाराजांनी एवढे विद्यार्थी घडवलेत की संगमनेर तालुक्यातला गावोगावचा जरी सप्ताह करायचा म्हटला तरी त्यांचे पाखवाजे पुरतील, एवढं पाखवाजे त्यांनी तयार केलेत. हा म्हणजे या भागात आलं तर काही नव्हतं महाराज, पण या खडकावर महाराजांनी सोनं पिकवलं. असं गोड महाराजांचं काम आहे, त्यांना धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आपला निमोण भाग, आणि निमोण भागाचं नाव महाराष्ट्रात ज्यांनी पोहोचवलं, निमोणगावचं नाव सध्या साऊंड क्षेत्राकरता प्रसिद्ध झालं. हा साऊंड लावा तर निमोण करा असं नाव चर्चेत आलं आमच्या सुनील भाऊंनी. म्हणजे कीर्तनकाराला त्यांच्यामुळे 10 दिवस आयुष्य जास्त भेटलं. ती म्हणताल कसं काय 10 दिवस कीर्तनकार जास्त जगायला लागला, ती म्हणताल कसं काय नाना? त्याचं उत्तर असं आहे की साऊंडामुळं बऱ्याच लोकांचं महाराजाचं घशाचं ऑपरेशन करावं लागलं. पण तसं नाही, ही तर तसं नाही, त्रास होत नाही. आणि त्रास झाला नाही की कीर्तनकार 10 दिवस चांगलं आयुष्य जगतो. माझं जाऊ दे, हे सुद्धा ही सगळी लोक आज ते आमच्या सुनील भाऊंचे फॅन आहेत. म्हणजे कोणताही मोठा कार्यक्रम करायचा, आता राम महाराजांनी पुण्यात मोठा कार्यक्रम केला, मोठं नाव त्या कार्यक्रमाचं महाराष्ट्रात झालं, पण सुनील भाऊंचं पहिलं नाव तिथं गेलं. साऊंड कोणता लावायचा, पहिलं नाव सुनील भाऊंचं आलं. असा गोड साऊंड क्षेत्रातला बादशाह ज्यांना म्हटलं जातं असे सुनील भाऊ, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे आमचे भगवंत बरं का, दीपक दादा, त्यांचं मोठं नाव आहे. माझ्या समोर बसलेली सगळी मायबाप बरं का, नाना, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गोरेगाववरून, मुंबईवरून बरीच मंडळी आल्यात, नाशिक जिल्ह्यातले मला दिसतं इथं बरेच. गावा सगट नावा सगट पाठ आहे माझं, पण आता घ्यायचं नाही मला नाव, म्हणून तुम्हाला सगळ्यांना माता माऊल्यांची उपस्थिती जास्त आहे आई बरं का. तुम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया, एकदा टाळी वाजवा. आणि पवित्र पावन कुळामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. मग आपण एवढ्या पवित्र कुळातली माणसं, जगण्याची भूमिका आपली गोडच असावी. किती गोड असावी? महाराज म्हणले एवढ्या पवित्र कुळात आपण जन्माला आलोय. कशाकरता जन्माला आलोय नाना माहिती का? नाना कशाकरता जन्माला आलोय? आपण ज्या कारणाकरता आलोय ते कारण भजनाचं आहे. तुमचं सुख असो किंवा दुःख असो, आपण भजन केलंच पाहिजे. महाराज म्हणले कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जा जाई काम कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम
महाराजांनी गोड सांगितलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवसम सुख होईल दुःखाचे. आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? ऐका चला. आई शास्त्रात असलेलं आहे ना बरं का, असलेलं आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोलले तर मला कीर्तन करता येणार आहे. किती वेळा? नाना जरा बोला ना. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? हे औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता भजन गोड असावं. किती गोड असावं? अनिल बाबा माझं म्हणणं आहे की भजना करता देवानं पाठवलं. देवे तिला देव लय प्रमाण आहे. पेरलं तर लय दाट आहे, पेरलं कवर कांसाला उगा आता बारीक, त्याच्यामुळे मग लय प्रमाणे नाही देता येत. महाराज म्हणले मग आम्ही जगतामध्ये आलोत ना, तर आमचा परमार्थ हा रीतीचा असावा. कोणत्या रीतीचा? भजना व्यतिरिक्त आमचा परमार्थ. हरी भजनाविनं काळ वाया घालूच नाही. हा मग घालू नाही तू काळ वायला. का महाराज? आम्ही त्या कारणाकरता आलोय. आणि उत्तम रीत्याचं भजन जर गायलं, मला वाटतं सुखात आपण देव आठवावा आणि दुःखातही देवच आठवावा. आज मी आमच्या गुगे परिवाराचा आभार व्यक्त करेल. का? आज वास्तू तयार झाली. का? आज देवाच्या आभारा व्यतिरिक्त सुद्धा प्रवेश करता येऊ शकत होता, पण नाही. ज्या देवांना आपल्याला धन दिलं त्याच उत्तम विचार पेरल्या करता आपण इथपर्यंत आलोय. आणि हा व्यवहार जवळ असावा. का व्यवहार जवळ असावा? काय काय लोक गरज सरून, हा पुढचं माहिती तुम्हाला. हा लोकांना तसं नाही. मला वाटतं आपल्या सुखातही देव असावा आणि आपल्या दुःखातही देव असावा. का? आपण त्याच कारणाकरता आलोय, पण भाव असावा. नुसतं भजनही गाऊन उपयोग नाही. आपण म्हणतो ना, एक भावगीत कदाचित तुमचं पाठ असेल. आपण म्हणतो ना, देवा शान पावायचा. यांना म्हणू द्या ना, यांना म्हणू. थोडा आवाज. देवा शान पावायचा. म्हटलं म्हणा मोठ्याला. हा देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे, वडा मला मनी नाही भाव म्हणे. देव आशान भेटायचा, देव बाजारचा. अजून पड गोड. दगडाचा देव त्याला वडाराचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. देव आशान पावायचा देव. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर. आपलं जगाला प्रेम अर्पा. माणसासारखं जगावं. आणि हे जगण्याकरता काय लागेल माहिती का? भजन नावाचं शस्त्र तुमच्या जवळ असावं लागेल. महाराज म्हणले परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण. मग हे धन ज्याच्या जवळ आहे, महाराज म्हणले जन्माचं सार्थक होईल. अरे घ्या. महाराज म्हणले सेवी तो हारस वाटी तो अनेक, सेवी तो हारस वाटी तो अनेक,
मग गोड एकदा टाळी वाजवा. महाराज म्हणल्या आम्ही केलं पाहिजे. का केलं पाहिजे? बटन बंद करून सांगायला लागले. जगतातलं महत्वाचं गणित तिथंच आहे. आणि मग हे जगतातलं महत्वाचं गणित आम्ही आणलोय ना, एवढं गोड गाऊन सांगितलं घ्या रे होऊ नका रानबरी. आणि मग रानबरी होऊ नका का घ्यावं? आम्हाला देवानं आणून दिलंय दारात दारात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसून. पण लोक म्हणले न लगे तुमचा देव लागत नाही. अरे दारात येऊ देऊन सांगितलं आपल्या, पण आम्ही घेण्याकरता तयार नाही. ज्ञानेश्वरी दारात आली आपल्या. आणि मी सांगू का आपल्या भगवान बाबांनी अरे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. जगातली मोठी क्रांती केली बरं का आपल्या भगवान बाबांनी. पण ना आपल्याला ते महत्व कळालं नाही. आपण नुसतं ज्ञानेश्वरी आणून ठेवतो घरात, पण वाचायला एकही तयार नाही. दिवसातल्या 5 जरी ओव्या वाचल्या का दिवस कसं जातोय बघा. सांगा जगातातलं महत्वाचं गणित आहे. अरे अतिमूर्ख जरी असला, अतिमूर्ख त्या दगडा, फक्त ज्ञान होय ते मुडा. महाराज म्हणले ज्ञानेश्वरी वाचलं तर मूर्ख माणसाला ज्ञान येतं. महाराजांचं सांगणं आलं ज्ञान होय मुळा. मग महाराज म्हणले जगतातलं सगळ्यात महत्वाचं गणित आहे. आम्ही ओळखावं. आणि का ओळखावं माहिती का? आपल्या कर्मात देव असावा. कर्म जर आजचं चांगलं असेल तर उद्याचा दिवस चांगला. आमचे बाबा म्हणत असतात कर्म म्हणजे बाकीचे काही गोष्टी नाही दादा बरं का. काही गोष्टी नाही म्हणजे काय करावं? कर्म चांगलं म्हणजे काय करावं? आजचा दिवस चांगला घालवा. मी काय बोलतोय ते कळतंय ना? आजचा दिवस जर चांगला गेला बरं का पोराव, तर उद्याचा चांगलाच दिवस येणार आहे. आजचाच दिवस जर लोकांचं चांगलं करण्याची भूमिका ठेवली नाही, आज जर लोकांचा बांध कोरला तर उद्या सुद्धा बोला ना, उद्या आपला कोणतरी कोरणार आहे का नाही? आज जर लोकांची लग्न मोडली बोला हा, उद्या आपली मोडणार आहे का नाही? आज जर लोकांचं वाटोळं केलं तर उद्या सुद्धा बोला ना आपलं होणार आहे का नाही? म्हणून म्हणतात ना कर्म पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे. आपल्या निमूनवाल्यांना रेल्वे स्टेशन कुठं असेल जवळ? रेल्वे स्टेशन नाशिक किंवा शिर्डी किंवा इकडं कोपरगावला नाही थांबत नाही का? कुठं? कोपरगावला. हा कोपरगाव जवळ आहे. आणि मग इथले 4 जण गेले रेल्वे स्टेशनला. कर्म सांगतो बरं का गुरुजी. रेल्वे स्टेशनला गेले. कुठले होते ते? बोला इकडे बघा ना माझ्याकडे. कुठले होते? निमूनचे 4 जण गेले ना रेल्वे स्टेशनला गेले. आणि गडी अपडेट नव्हतं आपलं 17 प्रोला आलं जग, पण ते अजून 6लाच होतं. अजून मागं 17, 18 मागच होतं गडी. हा. आणि गणेश महाराज ते गेलं रेल्वे स्टेशनला. ते 4 जण गेलं. कुठलं होतं? निमूनचं गेलं गडी. हा. कर्म सांगतो नाना बारकाई नाही का लय महत्वाचं आहे. आज या वास्तू शांती निमित्तानं मला पटून द्यायची तुम्हाला, पहिल्या चरणात घ्यायचं. आणि गेलं गडी रेल्वे स्टेशनला. आई बरं का अजय गेलं रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे स्टेशनला गेल्यावर त्यांना तिकीट काय भेटाना. आता हे गडी म्हणलं तिकीट काय भेटाना, आता काय करावं? त्याच्यात लय हुशार होता भीमराव महाराज, लय हुशार होते. ती म्हणलं काय करावं? त्यांनी 10 रुपये काढले खिशातले, 10 रुपये. आणि ती कांकून 10 घेतलं. तिथं ते ना एक स्टेशनरीचं दुकान होतं. त्या दुकानात असं खोटं साप लटकावलेलं होतं. खोटं नकली, मेड इन चायना. हा असं. हा. आणि त्यानं साप खरेदी केला. 40 रुपयाला एक साप खरेदी केला. आणि शेवटचा डबा, आपण ट्रेनच्या शेवटच्या डब्याला काय म्हणतो मुंबईकर त्याला बोला ना. नाही शेवटचा डबा जनरल डबा म्हणतो. त्या जनरल डब्यात नेमकी लाडकी बहीण बसली होती. हा बचत गट महिला मंडळ बसल्या त्या. यांनी तो साप घेतला 40 रुपयाचा आणि डब्यात आणून सोडला. डब्यात आणून साप सोडल्यानंतर सकाळी 7 वाजता साप सोडला. यांनी साप पाहिल्यानंतर या साप 2 मिनिटात डबा खाली केला आणि डब्यात सकाळी 7 वाजता बसले. कुठलं होतं गडी बोला ना? निमूनचं होतं. यांनी कोपरगाव मध्ये बसले होते. यांना जायचं होतं पुण्याला. कोपरगाव मार्गे नगर मार्गे यांना कुठं जायचं होतं बोला ना? पुण्याला जायचं होतं. इकडून ट्रॅफिक होतं म्हणून मग इकडून गेलं ते गडी. हा. आणि मग सकाळी 7 वाजता बसले. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 2 वाजले, एक उठला, 5 वाजले, एक उठला. कुठं आलो? तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. त्याला काय म्हणतो आपण? टीसीचा लॉंग फॉर्म असा आहे तिकीट चेकर. हा तिथं होतं साहेब कोपरगावच्या स्टेशनला. त्या या चौघांनी विचारलं त्या साहेबाला, साहेब कुठं आलो? साहेब म्हटले कोपरगावात. हा. सकाळी 7 वाजता बसलो कोपरगाव मध्ये कसं काय?
साहेब म्हटले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यामध्ये साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? सांगू का? कर्म लय महत्वाचं आहे आणि तुमच्या कामातल्या कामामध्ये जर कर्म देवाचं असेल तर तो कामच तुमचा राम होऊन जातो. मला वाटलं या जगतातली महत्वाची भूमिका आम्ही त्या देवाच्या माध्यमातून जोपासली पाहिजे. का? मानवी जन्मामध्ये चांगलं कर्म जर केलं, उत्तम धन कमवलं तर महाराज म्हणले उत्तमच घडणार आहे. मग आम्ही कमवलं पाहिजे. का? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्याज जीवन आपले दुःख करावे. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आत्मा भोगी कोण कर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग महाराजांनी सांगितलं एकदा टाळी वाजवा, जगतातलं महत्वाचं गणित ते ना. आम्ही कामात आणि बघा काय लोक इथून गंगा स्नान करायला ऋषिकेशला जातात, तीर्थाच्या ठिकाणी जातात. दादा माझं म्हणणं काय की तुम्ही रोज आंघोळ करता, म्हणजे इथं बसणारे सगळेच रोज करतात, काय आठवड्यातून एकदा करतात, त्यांचा भाग द्या सोडून. पण मग सांगतो आंघोळ करत असताना रोज आपण मग घेतो ना अंगावर, कुठेतरी जायची गरज नाही आपल्याला गंगा स्नान करायला. सांगू का? प्रत्येक मग अंगावर घेताना आपण देवाचं नामस्मरण केलं ना, गंगेचं स्नान केल्याचं पुण्य घरीच मिळालं आपल्याला. आपण हे केलं पाहिजे, पण आपण करायचं नाही. आम्हाला ना आमची पूजा कशी असते माहिती का? सुंदर ते ध्यान उभे देवरात बसलं पुढं देवासमोर, सुंदर ते ध्यान उभे बेटे, पप्याची माय चाय आण, करकटेवरी ठेवून या, कोंबड्या डाल्या सोडल्या का, तुळशी हार गळा का. कसं जुळल देव भेटेल बाय? असे नाही भेटणार. महाराज म्हणले देवाला एकतत्व लागल. हरिपाठात लिहिलं एकतत्व नाम हरीशी करुणा येईल तुझी. आणि मग ते सोपं आहे, संतांना सांगितलंय ना, सोपे वर्म आम्हा सांगितले संते. मग संताचं वर्म आमच्या जवळ आहे, पण मग महाराज म्हणले वर्म चुकू देऊ नका. काय करा? संतांना सांगितलंय चांगलं धन जोपासा, आणि ते जर जोपासलं तर काय होईल माहिती का? तुकोबार आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या पहिलं चरण महाराजांनी गोड गायलं. एकदा टाळी वाजूया. अभंगाचं पहिलं चरण. महाराज म्हणले दणू उत्तम व्यवहाराचं असं, आणि उत्तमाची गती
महाराज म्हणले जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम म्हणजे काय? चांगला व्यवहार. चांगला व्यवहार आणि चांगला व्यवहार असेल ना तर उत्तमच घडल. काय घडल? महाराज तुकोबाराय म्हणले माझा अनुभव आहे. अनुभव तुकाराम महाराजांच्या मिरच्या विकण्याचा व्यवहार होता. माझा आवडीचा पुरावा बरं का हा. आणि कुठं जायची मिरची ऐकायला माहिती का? तुमच्या इकडं म्हणजे तुम्ही जिथे आहे ना अलीकडे तिथं आता मी परवा दिवशी कीर्तनाला गेलो. भोमले विठ्ठल नावाचं मंदिर आहे. खोपोली कर्जत गाव आहे. तिकडं मिरच्या विकायला जायच्या. इथं आपल्या लोणावळ्याचा घाट खंडाळ्याचा घाट उतरलं तिथं खोपोली कर्जत गाव आहे. तिथं महाराज मिरच्या विकायला जायचे. एवढा एक प्रसंग सांगतो थांबतो. मग ना तुकाराम महाराजांचा हा परिचय सांगून जाईल. तुकाराम महाराज म्हणले हा मिरच्याचा पुरावा आहे माझ्याकडे. हा घे माझा अनुभव. भक्ती बाबा भाग्याचा अनुभवानं सांगायला लागले तुकोबाराय. आई तुकाराम महाराज मिरच्या विकायला कुठं जायचे? कोकणात जायचे. आणि तुम्ही इथं बरीच मुंबईवाली माणसं बसले. त्या कोकणी लोकांची भाषा आपल्याला काहीच कळत नाही. हा जर त्यांच्यात कधी जर गेलं ना त्यांचं ना आपल्या भाषेत कधीच जुळत नाही. त्या दिवशी मी भिवंडीला कीर्तनाला गेलो. एक आजी तुझ्यासारखी आली. आजी माझ्याजवळ आली मला म्हणती महाराज आला काय? आला. हा म्हटलं आला. हा आता तिकडे भाषा वेगळी. याकडनं तर दिवशी गुरुजी पुण्यस्मरणाचं कीर्तन आभार कशी मांडली माहिती का माझे? आजची कीर्तनकार इकडं नव्हता साध्या मशनी होत्या उगा त्यांच्या. हा आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला जगू दे थोड्या दिवस. हा लय डेंजर लोक आहे काय. हा आणि ते मग तिकडं तुकाराम महाराज मिरच्या विकायला जायचे कोकणात. हे भजन करायचे गोड किती गोड भजन म्हणायचे. घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. लय गोड भजन म्हणायचे. किती गोड म्हणणार माझ्या मागे अजून. जरा मांड्या घालू, जरा चुली केलेला सोडून देऊ, जरा मांड्या घालून बसू आपण कीर्तनात आलोय. आणि मांड्या घालून माझ्या बरोबर म्हणायचे. हाताच्या गड्या सोडायच्या आणि टाळ्या वाजवायच्या मस्त पाहिजे. तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या देवाजीच्या तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या पणताकाने शाबास. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. क्या बात आहे. म्हणत चालायचं बरोबर. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. टाळामधून हा असं भजन करत तुकोबाराय निघाले. बस इतके तल्लीन झाले. तुम्ही म्हणलेत ना तुम्हाला धन्यवाद. ज्या म्हणल्यात त्यांना धन्यवाद. ज्या नाही म्हणलं त्यांना आणखीन धन्यवाद. हा धन्यवाद. पण खरं बोलायचं. आज तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ आहे. खरं बोलायचा. तुम्ही घरात काम करता का ग? करता का नाही? काम करता शेतामध्ये काम करताय. खरोखर बोलायचं. तुम्ही घरात काम करत असताना शेतात काम करत असताना पांडुरंगाची शपथ आहे खरोखर बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करता लोकांची कुटाने करता. शपथ आहे खरोखर बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्यवाद असू द्या. भजन असलं पाहिजे. का माहिती का? परत पसतो नको. क्या किया रे तूने जीवन गमा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको ही खो दिया. अरे जिसे पाना था उसको ही खो दिया. जिसे पाना था उसको खो दिया. ए संत समागम को भूल गया रे. हरि भजन को भूल गया. क्या किया तूने जीवन गमा दिया. क्या किया रे जिसे पाना था संत समागम को भूल गया रे. हरि भजन को भूल गया. हरि भजन को
जे मिळवायचे ते मिळवलं पाहिजे, पण मिळवण्याकरता ही आस आमची शुद्ध विचाराची असावी. 5च मिनिटात मी थांबणार आहे, पण 5 मिनिटं घेतोय. साहेब आलेत ना आपल्या कार्यक्रमाकरता. आपल्या सगळ्यांचं वैभव, आपल्या या तालुक्याचं, नवे नवे महाराष्ट्राचं भूषण, ज्यांची कीर्ती दिल्लीपर्यंत आहे आणि दिल्लीतले सगळे ज्यांना मानतात असे आपल्या महाराष्ट्रातलं नवे नवे आपल्या गावचं वैभव आदरणीय आमचे बाळासाहेबजी थोरात नामदार साहेब. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आपले साहेब आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. बऱ्याचदा कार्यक्रमाकरता उपस्थिती असते, आज आमची बऱ्याचदा भेट होत असते, पण साहेबांप्रती परमार्थाचं प्रेम पाहून कधीतरी वारकरी संप्रदायातलं मन अंतकरण सद्गतीत होतं. आणि म्हणून एकदा भजन करूया. साहेबांना जायचं आहे. भजनानंतर थोडंसं 2 मिनिटे बोलतील, कुटुंबाची अपेक्षा आहे. भजनात एक भजन घेऊया, त्यानंतर समारोप होईल. विठोबा रखुमाई हॅलो. आज आपल्या निमून गावामधील घुगी आखाड्यावरील आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सोमनाथ पुंजा घुगी आणि त्यांची दोन्ही मुलं, आम्ही लाडानं त्याला भावड्या म्हणतो. बाबू तू इकडे ना आहे ना, पुढे येईन सरसा. यांच्या सर्वांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम आज एक मोठ्या वास्तुशांतीचा कार्यक्रम, आदरणीय एक महाराष्ट्रातले युवक कीर्तनकार आदरणीय कविराज महाराज झावरे. खरं तर त्यांचं नाव कविराज आणि ते कवितूनच कीर्तन करतात. साहेब येले खोटं आपलं सर्वांचं मोठं भूषण आहे. हां, आणि म्हणून पहिल्यांदा त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि याच कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्रातले कविराज महाराजांना सांगितलं, महाराष्ट्रातले ते दिल्लीतले आदरणीय लोकनेते, आपल्या सर्वांचंच दैवत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये चांगली एक राजकारणामध्ये तरुणांना दिशा देण्याचं काम केलं, आदरणीय नामदार साहेब आज या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित राहिले. म्हणून आपल्या घुगे परिवाराच्या वतीनं, आपल्या निमून भागाच्या वतीनं, आपल्या निमून पंचकृषीच्या वतीनं प्रथम साहेबांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. टाळ्याच्या गजरामध्ये एकदा अभिनंदन करा, कारण साहेबांच्या मागं बराच व्याप आहे. त्याच्यामुळं धावती भेट का होईना पण आपल्याला दिली. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना वेळ नसन तर कालही एक कार्यक्रम आपल्या गावामध्ये होता, तिथं अनिल महाराज जयश्रीताई होत्या. तर इतका वेळ देणारं कुटुंब आणि लोकांच्या संपर्कात राहणारं कुटुंब ते आपल्या झावरे महाराज तालुक्यातलं असन तर ते थोरात कुटुंब असन. आणि म्हणून अशा कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं आपण सर्वच मार्गदर्शनाखाली आपण इथं उपस्थित आहे. मी परत एकदा साहेबांचं आभार मानतो आणि या शांतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या घुगे परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम संपल्यानंतर, समारोप झाल्यानंतर कृपया जेवण घेतल्याशिवाय, महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करून आदरणीय साहेबांना या वास्तुशांतीच्या निमित्ताने शुभेच्छा द्यावा अशी त्यांना विनंती करतो. वैष्णवी निवास या नूतन वास्तूची वास्तुशांतीचा कार्यक्रम आज इथे संपन्न होतो आहे. आणि या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे
यांचं कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. खरं आहे की ज्या पद्धतीनं चंद्रकांत म्हटले त्या पद्धतीनं हरिभक्त पारायण कविराज महाराज यांचं कीर्तन मला कधी कधी वाटतं का जन्मताच नाव कविराज ठेवलं की नंतर ठेवलं, कारण नंतर सिद्ध केलं तुम्ही कविराज हे. अलीकडच्या कालखंडात 2-4 ठिकाणी भेट झाली आणि कौतुकानं लोक बोलवतात, कारण इतकी सुंदर मांडणी ते कवितेच्या स्वरूपात गायनाच्या स्वरूपात ते करत असतात. आणि आपलं जे परमार्थाचं हरिकीर्तन आहे वारकरी संप्रदायाचं ते आता सुंदर पद्धतीनं मांडणी त्यांची असते. आणि म्हणून त्यांचं कीर्तन चालू आहे. खरंच चालू असताना थांबवणं मला योग्य वाटत नव्हतं, पण माझी खरं सांगतो माझ्याकडे आता गर्दी 100 तरी लोक बसलेले आहेत आणि फार वेळ त्यांना ताटकळ ठेवणं बरं वाटत नसतं तसं. म्हणून मी जात होतो परंतु आपण थांबण्यास सांगितलं. खरं एक घुगे कुटुंबियांचं सोमनाथजी घुगे, भाऊसाहेब, अनिल आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं या वास्तुशांतीच्या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे. वैष्णवी निवास नाव ठेवलेलं आहे, पण महाराज आमची सगळीच मंडळी खूप कष्टाळू आहे, खूप मेहनती, खूप कष्टाळू. अनेक जण मुंबईमध्ये कष्ट केलेत, त्यांनी कुटुंब खूप पुढे नेलेत. सुरुवातीला तर हमाल्या केल्या सगळ्या, खरे. आता ते हमाली करणाऱ्यांचे मुलं जर पाहा ना तर मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलला टाय सूटमध्ये भेटतात. तर मला कळत नाही, कोणी म्हणतं सानप आहे, कोणी म्हणतं सांगळे आहे, कोणी म्हणतं घुगे आहे. खूप कष्टानं खूप यश असं साधं वर्णन ते करावं लागेल, पण हे कष्टातून आहे. वैष्णवी निवास उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. या कुटुंबाच्या कष्टाला सीमा नाही. ड्रायव्हरची नोकरी सोडली, बरोबर आहे ना, आणि आता 400 लिटर दूध आहे रोज. पोल्ट्री परत, म्हणजे आता कल्पना करा का, म्हणजे पोल्ट्रीचं मी थोडं समजू शकतो, पण दुधाचं लय अवघड आहे. अरे तो खोप निघून जातो 1-1.5 महिन्यात, मध्ये विश्रांती घेते ती दुधात नाही बरं का. आणि ज्यावेळेस 400 लिटर असेल तर कसं का, मी म्हटलं बाबा पहिलं यावं लागेल मला परत एकदा पाहायला कसं जातं. आणि एवढं कष्टानं श्रमानं ज्यावेळेस वास्तू उभी राहते तिचं मोलच मोठं आहे. तुम्हाला खरं सांगतो, मोठमोठाले घरं उभे करणारे खूप आहेत, खरं सांगतो, बंगले मोठमोठाले कोट्यावधी रुपयाचे, पण हे घामातून आहे हे सगळं. आणि घामातल्या गोष्टीचं महत्वच का वेगळं आहे, यातला आनंद वेगळा आहे. या श्रमाचं म्हणजे खरं सांगतो, एवढे श्रम करीत असतील ना तर रात्री झोपा म्हणजे डोकं टेकलं की झोपात असाल. खरे म्हणजे कारण मेहनतच एवढी आहे, श्रम एवढे, प्रामाणिकपणा आहे, कष्टाळू वृत्ती आहे. आणि म्हणून तुमचं खूप अभिनंदन मी करतोय. म्हणजे समाजींचे भाऊसाहेब तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन या वास्तुशांतीच्या निमित्तानं करतो आहे. कविराज महाराजांचं बी अभिनंदन करतोय. आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो, मी जाण्याची परवानगी घेतो. धन्यवाद साहेब. कार्यक्रम काही मिनिटात संपल्यानंतर जेवण घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल विठ्ठल. आता कुटुंब बाजूला गेलो होतो, फक्त एवढं मला आठवण द्या कडे. हा मिरच्या, हा म्हणजे ऐकणारे आहेत. हा ऐका, म्हणजे मला वाटलं की आता साहेबांबरोबर तुम्ही जाता का काय, हा असं झालं. हा ऐका. आणि मग ना तुकाराम महाराज मिरच्या विकायला कुठं गेले मी सांगितलं होतं ना, कर्जत, कोकणात गेले, कोकणात. हा खोपोलीला गेले. आणि मग तुकाराम महाराज जिथं मिरच्या विकायला बसले तिथं बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. बोंबल्या विठ्ठल कुळी आगरी लोकांचं.
आणि तिथं महाराज मिरच्या विकायला बसले. ऐका, एवढं सांगणार आहे थांबणार आहे. मला माहिती परत फाट्याच्या बाहेर गेल्यावर कोळापता येत नाही, मला माहिती. हा आणि ना मग तुकाराम महाराज ना तिथं मिरच्या विकायला बसले. आणि मिरच्या विकायला बसल्यानंतर एक आजी ना रेशनिंग तांदूळ आणायला चालली होती. तांदूळ आनंदाचा शिदा नाही कळाल तुम्हाला. हा आनंद ते आपलं तांदूळ आणायला चालली होती. महाराज मिरच्या विकायला बसले. त्या आजीनं पाहिलं, महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? आशाच्या दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात काय पैसे नाही, पण एक काम करा, माझ्याकडे तांदूळ आहे, तांदूळ घ्या, तांदूळाच्या बदल्यात मला काय द्या? मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली. आणि म्हातारीने गावात अशी चर्चा केली. म्हातारी इतकी बाराची म्हणजे बारामतीची होती. गावात गेली गावातल्या लोकांना सांगायला लागली, गावकऱ्यांना ऐका, आपल्या गावात एक महाराज आले फुकाट मिरच्या असं म्हटले तर का नव्हती म्हणली. पण गावात चर्चा झाली, फुकाटचं गावलं बापल्याक धावलं, सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोत मिरच्या जागेवर संपल्या. आणि जागेवर संपलेली 1 पोत राहिलं. ते एक जाडजूड माणूस आलं आणि ते म्हटलं, महाराज माझ्या घरात 100 माणसं, 1 पोत मिरच्या लागतात, द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. 4 पोत मिरच्या जागेवर संपल्या. उत्तम व्यवहार सांगतो बरं का, ऐका. आणि मग जागेवर संपल्या. संध्याकाळची वेळ झाली. कोकणातून देऊला येणं लय अंतर आहे. मग काय करायचं? मग महाराज म्हणले मुक्कामाला थांबायचं. पण जरी झाला संन्यासी माध्यान्नाशी तोंडवाशी, हा नियम आहे. साधूला सुद्धा भूक लागते आणि देवाला, मला या जगतातल्या सगळ्या जो सजीव आहे त्याला भूक लागते. पण मग काय करावं? भूक लागली आणि मग उसरीतून टोप काढला. 3 दगडाची चूल तयार केली. एकट्या करता भात तयार करायचा आहे. किती लागल तांदूळ किती लागल? 1 पातेल भर लागल, बरोबर का ना? भात घालायचा आहे शिजवायला. किती लागल तांदूळ? एक पातेल बस झालं नाही का? हा म्हणताय 1 वाटी भरलंही झालं. हा ते म्हणतात 1 पातेल जमण म्हणते, जमण अख्ख्या गावचं जीव घालायचं का काय? आणि मग ते 1 वाटीभर तांदूळ घेतलं आणि तुकाराम महाराजांनी त्या टोपामध्ये टाकलं आणि डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. पांडुरंगानं बघितलं. पांडुरंग परमात्म्यानं अख्ख्या गावाचा विचार केला. अरे अख्ख्या गावानं माझ्या तुकोबारायच्या मिरच्या नेल्या, जेवायला काही कोणी बोलवलं नाही. ना तुकोबारायच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगाच्या डोळ्यात सुद्धा दिसायला लागलं. पांडुरंग परमात्मा म्हणले, अख्ख्या गावानं माझ्या तुकोबारायच्या मिरच्या नेल्या, पण जेवायला काही कोणी बोलवलं नाही. बोलू द्या, गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या, पण मिरच्या खाल्ल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवलं तर देव म्हटला तिथून पुढं, तू का म्हणे अशी एवढा पीठ बसला बाई. आणि मग दुसऱ्या दिवशी देवानं अवतार घेतला. ज्या म्हातारीने मिरच्या नेल्या का तिच्याच घरी आले. आजी उठ. देवानं रूप घेतलं. विठो पाटील आले. आजी मिरच्या टाक, मिरच्याचे पैसे टाक. ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा नसेल. आतमध्ये शिरले. म्हातारीनं कणगीत मिरच्या लपून ठेवल्या. जुन्या काळात कणग्या असायच्या धान्याच्या, त्या कणगीत मिरच्या लपून काढल्या. मिरच्या बाहेर 4 किलो मिरच्या आहे, 2 किलोचे पैसे राहिले, टाक पैसे. ती म्हणली काढ काटा. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा वय. काटा काढला. दुसऱ्या घरी गेले. 3 पोतीचे पैसे जमा केले. एक ते झोपलंच होतं. 4थं पोत नेलं गुरुजी, ती झोपलेलंच होतं. दिवाळी होती. देवानं काकडा चालू केला. उठा सकाळ झाली. मोतीस आपलं असं नाही म्हणले, उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविला माथा, सुखवी यथा जन्माच्या. आरलाम का आपलं देवानं का तिथं जाऊन आवाज दिला, उठ. तू म्हणला कोण? म्हणला मी विठो. देव म्हणले मी विठो पाटील. पैसे टाका. कशाचे पैसे? आहो तुम्ही तुकाराम महाराजांच्या मिरच्या आणल्यात त्याचे पैसे टाका. तो म्हणला देणार नाही. काय करायचे ते करू. आहेत ना अशी काय माणसं, पैसे घेतात नंतर देत नाही. बरं लय महागाय जावं तर दम देतात. बरं काय करायचं मग? आणि मग तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराजांचं नोकर म्हणजे पांडुरंग परमात्मा विठो पाटील म्हणले, तू जर पैसे दिले नाही तर तुझ्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपाशी होऊन मारणार. पण मेल्यानंतर आज तसं नाही मारायचो, तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं भूताला बोला ना भ्यायची, घाबरायची. आता माणसं भूताला भेट नाही का? आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे माणसाच्या काचानं भूत संपली. हे म्हणले भूत होऊन जर लागलं तर अख्ख्या गावाची झोप उडल. मग म्हणले तुकाराम महाराजांच्या नोकराच्या अख्ख्या गावानं पैसे हातात आणून दिले विठो पाटलांच्या, आणि तेच देवानं पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले. गावकरी म्हणून तुकाराम महाराज म्हणले मी उत्तम प्रकारचं धन जोडलं. परिणाम उत्तमच व्यवहार झाला आणि व्यवहार उत्तम केला की धन सुद्धा उत्तमच व्यवहार येणार. महाराज म्हणले पण त्याला परिणाम होईल काय?
उत्तम धन जर जोडलं तर त्याला गती कशी मिळेल? उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. वा वा तानाजी महाराज. महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण गोड गाऊन दाखवलं. उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीवखाणी. उत्तम व्यवहार जर असेल तर बर का, तरची भाषा आहे. मग महाराज म्हणले उत्तम व्यवहारातलं जर उत्तम धन असेल आणि ते जर जोपासलं तर उत्तमाची गती, त्याचा परिणाम उत्तमाची गती तो एक पावेन. आणि उत्तम, आता साहेब जसं म्हणले ना, घामाचा पैसा आहे. आणि हा जर पैसा ज्याच्या जवळ आहे, काय काय लोक आहे ना, पैसा लय आहे, लय पैसा आहे, पण आहे ना ज्या पैशानं ना सुखाची झोप लागायची ना तीच झोप लागत नाही. काही लोकांजवळ एवढा पैसा आहे, एखादा पोत घेऊ शकतात पण ते उचलू शकत नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे तो पैशानं ते पोतं उचलू शकत नाही. ज्याच्याजवळ पैसा नाही तो सहज ते पोतं उचलू शकतो. बऱ्याच जगातल्या रीती आहेत. पण थोडंसं सांगू का, उत्तम धन असेल समाधानानं आपल्याला झोपता येतं. आणि सध्या तरी समाधान लय महत्वाचं आहे. सध्या समाधानी कोणीच नाही. तुमच्या सगट आणि आमच्या सगट सांगणारा आहे समाधानी नाही. आणि पुढे बोला तुमच्या घ्या, आमच्या नको ढकलू सगळं. हा, सांगणारा आहे समाधानी नाही आणि ऐकणारा आहे नाही. त्या दिवशी कीर्तन संपलं ना बरं का, ऐका, कीर्तन संपलं आणि गावाच्या बाहेर माझी गाडी निघली आणि 4-5 कार्यकर्त्यांनी गावाच्या बाहेर मला अडवलं ना. काही कारण नाही, अडवलं. म्हणजे दुसरं काय नाही, त्यांना जे पाहिजे होतं ते त्या कारणाकरता त्यांनी अडवलं थोडासा. आणि त्यांनी अडवलं मला. अडवल्यानंतर मला म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हणलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज तुमचं ते मानधन दाखवा. जुन्या काळात त्याला मानधन म्हणायचे, आता शब्द बदलला, अपडेट झाला, पाकिट असा शब्द आला. हा, आणि मग पाकिट माझं त्यांच्याकडे दिलं. त्यांनी ते मोजल्यानंतर त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं का चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले महाराज ह्या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला, बोला ना, अन्याय असंच म्हटले ते. मग आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट, आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का, मला नकोय का? मी जाम बारीक खुश झालो मोगॅम्बो. हा, म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेला ते अजूनही आले ना. तुम्ही खुशाल टाळ्या वाजता. मग पाकिट गेलं त्यांना आनंद झाला, टाळ्या वाजतात. हा, त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळालं तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. डिझेल सुद्धा करून घालवला असं कुठं असं वय. आणि म्हणून म्हणतो समाधान लय महत्वाचं आहे. कधी कधी ना हातच्या गोष्टी निघून जातात, मग रडायची येते. म्हणून सांगू का, उत्तम व्यवहार जर असेल तर उत्तम गती मिळेल. आणि उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगायला आपल्याला मिळेल, उत्तम भोगील जीवखाणी. मग महाराज म्हणले हे उत्तम धन जर परोपकारासर करता जर वापरलं, परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया, हे गणी जर तुमच्या जवळ असेल तर महाराज म्हणले उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीवखाणी. भूत दया गायी पशुचे पालन. या कुटुंबांना आता सांगितलं नामदार साहेबांनी काय सांगितलं की 400 लिटर दूध जाते डेअरीला, बरोबर? 400 लिटर दूध तर जाते, पण हे गायीचं पालन आहे. गायीचे पालन, अभंग सगळा तंतोतंत बसला गाड्या आजचा. हा, गायीचे पालन तानिल्या जीवन वना माझी. हा, मुक्या जनावराचं संगोपन करण्याची भूमिका या कुटुंबाचं आहे. म्हणून उत्तमाची गती हा तो एक पावेन. महाराज म्हणले, पुढे म्हणले, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट.
कोणाचं वाईट केलं नाही की उत्तमाची गती तो एक पावेत उत्तम भोगी न जीव खाणी. मग महाराज म्हणले हे जर तुमच्या जवळ असल तर हेच या आश्रमाचं फळ आहे. पण हे कधी एकदा भजन केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली वाजत आलेले आणि जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयास करतोय. एक शेवटची चालू होईल या गोड मंडळींची आणि त्यानंतर आपण थांबण्याचा प्रयास करू. सगळ्यांनी मला गोड साथ दिली, सांभाळून घेतलं बरं का भीमराव महाराज. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. नवनाथ महाराज आहे, आमचे गणेश महाराज आहे, ऋषिकेश महाराज आहे, तानाजी महाराज, गुरुजी आदरणीय रामबाबा बरं का. गोड वाजवलं. सुनील दादा तुमचे पण आभार. नाना बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळे बरं का, गोकुळ भाऊ सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. भाऊसाहेब दादा बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्ण आराम दिलाय. जात असताना काही चुकलं असेल नाही आजी बरं का, तुम्हाला त्रास दिला बरं का, आजी आजी केलं. नाना बरं का, काही चुकलं असेल ना, एखादं पोरगा असेल तर दुसरं म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरं म्हणून माफ करा, 3 असतील तर 4थं म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद मायाक घेऊन या. हा त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे, लय श्रीमंत आहे माझा बाप. आळंदीला जर कधी आलात ना, तुमच्याकडे काय सोनं आहे? अरे माझा बापच, जो बाप आहे ना त्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ अख्खा. हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि नुसता पिंपळच ना, आता कळस सुद्धा 22 किलोचा बसवलाय. हा आणि म्हणून त्याच्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करतोय. आबाळे ना आता निघत चाललंय, त्याच्यामुळं आपलं थांबायचा प्रयत्न करू. एक चाल होईल त्यानंतर थांबूया आपण. आश्रमाचे परम पद वैराग्याचे परम आशा परम पदी बळा वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला.
उत्तम भोगील जीवकानी जीवका मुता
सगळ्यांनी गोड गायलं बरं का. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे, सगळ्यांना आभार व्यक्त करतोय. गुरुजींनी गोड वाजवलं, गुरुजींच्या तालात गायनं म्हणजे अवघड गोष्ट आहे तशी बघितलं तर. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आता वेळ झालाय आणि पावसाचं पण वातावरण होत चाललंय, त्याच्यामुळं सगळ्या तरुणांची इच्छा होती की ते राहून देऊ, आता परत नेक्स्ट. नाराज व्हायचं नाही, नाराज अजिबात व्हायचं नाही, आपण परत बघूया. आणि आता थांबण्याचा प्रयत्न करतोय. हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं थोडंसं म्हणा, एकच मिनिट बरं चालेल चालेल. एक 4 मिनिटात आपण त्यांचं म्हणणं आहे, नाराज नाही बाबा तुमचे आणि म्हणून 4 मिनिटांमध्ये आपण घेऊ. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल टाळी वाजवायची संपलं कीर्तन हासा शरद शेवटी बा काळ बांधून ने शरद शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोले बोले तोरे पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी. वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे एल्ला ठिकाण बोलो अभी वर्तमान घोटे, ठिकाण बोलो अभी वर्तमान घोटे. या जामीना या जामीना पर नाही केलं ग बया, मला 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 पंढरीला नेलं ग, सोमवाग्या प्रेम नगराबारी सावध होनी भजनी लागा देव करा गयवारी. वारी वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. तिच्या रूपाचं होणं, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं होणं. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू गुणवान, राजा तू गुणवान. म्हणून 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 आनंदानं नांदतो हिंदू मुसलमान. फिरवितो तुम्ही डुगडुगाय का, डौर 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 ए डुगडुगाय का, डुगडुगाय का. थोडा हात वरती करायचंय चला. पिंगळा माधवारी बोले बोले तो दे पिंगळा माधवारी. आता झालेली सेवा समर्पित करतोय. हा आणि समर्पित करत असताना पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार. शेवटची चाल झालेली आहे आणि म्हणून आता पुनश्च एकदा या सर्व परिवाराचा आभार व्यक्त करतोय. गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. वेळ 1 वाजलेत, तसं 12:30लाच थांबायचं होतं
पण निदान म्हटलं मागून आलेल्या यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे, त्यांचा विचार करता करता आणि मग हे 15-20 मिनटं लांबवलं. जरी वेळ लांबला पण ते आपल्या सगळ्यांचा फायद्याचा आहे. आज आपण सगळे गुगे परिवारावर प्रेम करत साहेब बरं का, आपण सुद्धा आलात बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. निमोणकर सगळी बरं का, अनिल महाराज तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलात, सुनील भाऊ तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतोय, बाळूदादा बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करत या कार्यक्रमाचं निमंत्रण आयोजन नियोजन गोड केलं आमचे स्वप्नील दादा. अजून या परिवारातले सगळे सोमनाथ दादा असतील, भाऊसाहेब दादा असतील, अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, सुरेश दादा असतील, चिरंजीव आरुष, सचिन दादा, रमेश दादा, हा सगळा परिवार आणि या परिवारानं केलेलं गोड नियोजन. आज अभंग सुद्धा त्याच पद्धतीचा निवडला, अभंग सुटलेला आहे. परत म्हणायचं नाही महाराज अभंगावर बोलले नाही, म्हणजे ते मी ऐकून घ्यायला तयार नाही. अभंग सुटलेला आहे, जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. वाणीला पूर्णविराम, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी गुगे परिवाराच्या वतीनं विनंती. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.